त्रास होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा 4 महिन्याआधी झाला. त्यानंतरच्या कालखंडामध्येही माझे 2 ब्लॉकेज अजून शिल्लक आहे, ते काढायचे, त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे. आणि त्या बरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे, म्हणून मी परत 1-1.5 महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करून डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की नाही राहू शकेल. आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्या द्वारे सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बीपी किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड तुम्हाला सहन करता येणार नाही. त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली. आणि हाच विषय ज्या दिवशी माझी थेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले, त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर 1.5 महिन्यापूर्वी मी घातलं मी उभं राहू शकत नाही. आणि माननीय शरद पवार साहेबांनी 2 डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील. ह्याला मी नव्हतं सांगितलं, माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं. म्हणजे त्या कालखंडामध्ये त्याच्यानंतरही काही 1.5 महिन्यात भरपूर घटना घडल्या. त्या घटना घडत असताना माझ्या त्या 139च्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले. नंतर माझ्या मिसेसचं सुद्धा ज्यावेळेस थेलियम टेस्ट केली, थायलियम काय म्हणतात, टेस्ट केली, तर तिला पण 2 ब्लॉकेज आहे. म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचं तातडीनं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सूचित केलं. एकंदरीत हे सगळे विचार पाहता मेडिकल माझं, माझ्या बायकोचं, हे सगळं पाहताना माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर हे वारंवार घातलेलं आहे. आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही. आणि पवार साहेबांनी 2 डिसेंबरला जसं सूचितही केलं, अगदी 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली, तर या बैठकीतही मी सांगितलं की मला आता शक्य नाही. त्यावेळेस काही रक्षाताईचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस. आणि लोकमतनं तर टाकलंच होतं की नाथाभाऊंनी सांगितलं की मी निवडणुकीतून माघार घेतोय, तुम्हाला जर आठवत असेल तर आत्ता 5-7 दिवसापूर्वी. त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं. माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला उभं राहायची. आणि मी निवडणुकींना कधीही घाबरणारा माणूस नाही. कोणी समोर कोणी असो, आजपर्यंत मी घाबरलो, मी निवडून येत आलेलो, मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना. आणि निवडणुकीला जिंकत आलेला आहे, विशेष म्हणजे पब्लिक मधून. मी असं कोण्या कोपऱ्यातनं निवडून नव्हतं आलं, मी पब्लिक मधूनही निवडून आलेलो आहे. आणि जवळपास 30 वर्ष मी जनतेमधनं सातत्यानं निवडून आलो, हजारो मताधिक्यानं निवडून आलो. मी काही घराणेशाहीवर निवडून नाही आलो. माझे कोणी घराणे, माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते, सदस्य नव्हते, कुठली घराणेशाही आहे. आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो, पक्षाच्या नेतृत्वाच्या विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो, कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून घेत गेलो. आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग आणत आपलं चांगलं झाल्यानंतर मी निवडून येणार 100%, असं माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे. आणि त्यामुळे सतीश अण्णांनी जे काही केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे, उगाच गैरसमज पसरवू नये. मी आधीच सूचना केली होती माननीय शरद पवार साहेबांनी. आणि मी उभं राहावं का नाही राहावं हे मला कोण सांगणार, तुम्ही कोणी सांगणार मला? माझा पक्ष सांगेल ना मला. माझा पक्ष जसा आदेश देईल त्याप्रमाणे काम करणारा मी माणूस आहे. मी अशातला माणूस नाही. माझा पक्ष सांगेल ना जे काय करायचं ते. सतीश पाटलांना स्वतः समजा आधारित घेऊ शकत, पण रोहिणीताईंची का घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. रोहिणीताईंनी कधीही लोकसभा हे समोर ठेवलेलं नाही हे तुम्हा पत्रकारांना माहिती आहे. रोहिणीताईंनी आपलं ध्येय जे आहे ते विधानसभाच ठेवलेलं आहे आणि विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादितच त्यांनी काम केलेलं आहे. रोहिणीताई या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या.
आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जिथे जिथे लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जाण्याचं पक्षाने त्यांना आदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे रोहिणीताईचा विषय येत नाही त्याच्यामध्ये. त्याचं असंही म्हणलं की तुम्ही ज्यावेळेला अडचणीत होता त्यावेळेला पक्षाने तुम्हाला साथ दिली, आमदारकी दिली. आता पक्ष अडचणीत आहे, तुम्ही त्या पक्षाला साथ मी द्या. पक्षाबरोबरच राहिलोय. सगळे पळून गेले, अजितदादांबरोबर सगळे पळून गेले, पण मी पक्षाच्या सोबत म्हणजे माननीय अजितभावासोबत अपात्रतेची कारवाई झाली माझ्यावर परवा दिवशी, म्हणजे नोटीस आली, तरीही मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही. मी असं पळून थोडीच गेलो. सत्तेसाठी लाचार होऊन लगेच अजित पवार गटात जायला मला वाह होता. मग आता हे झालं आरोप प्रत्यारोप, पण पुढचा उमेदवार कोण असेल असं वाटतं? पुढचा उमेदवार तुम्हाला 2 दिवसामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात असेल, एक मान्यवर उमेदवार असेल. अशी लुटूपुट लढाई रावेर लोकसभा क्षेत्रात होणार आहे. त्या ठिकाणी राजकारणामधला एक प्रगल्भ मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्यकर्ता या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाते शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे. पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करू, पक्षाच्या बरोबर कायम राहू. आणि आता पूर्ण जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे. मी जिल्हाभरामध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम करू. लक्षाताईच्याच बरोबर प्रचार करावा लागणार आहे. चालू काय जाते. सुनेत्रा पवार आणि अजित पवार करतात आहे ना, सुप्रिया तुळे आणि सुनेत्रा पवार करतायत ना. म्हणून असं म्हणून गेलं तर काय वेगळं देतात. अनेक उदाहरणं आहेत. आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे, इथले कितीतरी उदाहरणं आहे. अगदी याच्यामध्ये आमचा सतीश अण्णा करण पवारच्या विरोधात प्रचार करतोच ना नेहमी, एकाच घरात आहे. ते वेगवेगळ्या नसतात, काही नव्या नसतं राजकारणात, असं काही नाही. हो, ही निवडणूक धर्मसंकट आहे असं वाटतंय तुम्हाला? मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही. ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले, जो पक्ष मला जो हे करेल त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार आहे. आणि पक्ष मला जाब विचारले, मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला जाब विचारलं, मी त्याला उत्तर द्यायला बांधलं नाही. आलतू फालतू लोकांना फारसं नोंद घेणे इतपत मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही. मला 40 वर्ष 45 वर्ष झाले राजकारणामध्ये. तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे. आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला, भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्तास्थानावर लोकांना जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज त्याच पदावर येऊ इच्छित आहेत. बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते घेत आहेत. पण मी मोठे पण मी यायला गेलो, मग माझ्यामुळे तिकडं पक्षाच्या एक वेळ बांधिलकी ठेवली तर पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश देईल, सांगितलं घरी बसा, आम्ही घरी बसेल ना. तर तुम्ही मला कोण सांगणार आहे हो? माझा पक्ष जो सांगेल त्याप्रमाणे मी करेल. चला. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.